उद्ध्वस्त व्हायचं जर सामर्थ्य असेल तरच वादळाला मिठी मारण्याचं धाडस करावं। नमस्कार मित्रांनो, फिनॉमिनल गोट अँड हेन फार्मिंग म्हणजेच अभूतपूर्व शेळी आणि कुक्कुटपालन या यूट्यूब चॅनलवरती मी पवन लोहार आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, याच्या अगोदर जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून समोरील बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आपण शेळी पालनाची आणि कुक्कुटपालनाची संलग्न अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहता येईल। मित्रांनो, मागील 2 व्हिडिओमध्ये आपण बंदिस्त 10+1 शेळ्यांचे वार्षिक सुकाचारा नियोजन या व्हिडिओविषयी माहिती घेतली। त्याचबरोबर बंदिस्त 10+1 शेळ्यांचे ओला चारा नियोजन याविषयी माहिती घेतली। असे मागचे 2 व्हिडिओ आहेत आपले, ते जर तुम्ही पाहिले नसाल तर हा व्हिडिओ झाल्यानंतर या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला ते व्हिडिओ येतील, ते व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देतोय, तिथून सुद्धा जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता। कारण ते 2 व्हिडिओ पाहिल्याशिवाय या व्हिडिओचं नक्की लॉजिक आणि मॅजिक काय आहे ते तुम्हाला समजणार नाही। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 10+1 शेळ्यांचे आर्थिक गणित पाहणार आहोत। कारण असे आपले बरेच शेळी पालक आणि शेतकरी आहेत ज्यांना 10+1 या शेळ्यांच्या गटापासून शेळी पालनाला सुरुवात करायची आहे। तर त्याच संदर्भात आजचा आपला व्हिडिओ आहे की 10+1 शेळ्यांपासून आपल्याला वार्षिक किती उत्पन्न मिळू शकतं किंवा सुरुवातीला आपल्याला त्याच्यासाठी किती गुंतवणूक करावी लागणार आहे, ती गुंतवणूक कशा कशा टप्प्यामध्ये होणार आहे, त्यातून आपल्याला पैसे रिटर्न किती येतील, मग ते फायद्याचा आहे की तोट्याचा आहे, अशी विस्तृत A to Z माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ न स्किप करता संपूर्णपणे पहा। आता मी एक रिटायर्ड शिक्षक आहे किंवा मी एक सुशिक्षित बेरोजगार तरुण आहे, आमच्याकडे थोडी गावाला शेती आहे किंवा आम्हाला कोणत्याही नोकरीची अपेक्षा नाही आहे। आम्ही आता जस्ट एका सरकारी नोकरीतून निवृत्ती घेतल्याने आम्हाला हे आमचं उर्वरित आयुष्य आहे हे धकाधकीच्या शहरी भागात न घालवता गावाकडे एक सुखी समाधानानं आयुष्य जगायचं आहे। आणि आता आम्ही ते आयुष्य जगण्यासाठी एक शेळीपालन कुक्कुटपालन या व्यवसायाचा आधार घेऊ इच्छितोय। तर अभूतपूर्व शेळीपालन आणि कुक्कुटपालन हा प्लॅटफॉर्म फक्त तुमच्यासाठीच आहे। तर आता आम्हाला कोणत्याही सरकारी नोकरीच्या मागे लागायचं नाही, धकाधकीचं आयुष्य जगायचं नाही, आम्हाला मस्तपैकी शेळ्या कोंबड्या आणि पशुपालन करत आमचं उर्वरित आयुष्य जगायचं आहे। अशासाठी अभूतपूर्व शेळीपालन आणि कुक्कुटपालन हा प्लॅटफॉर्म म्हणजे एक वरदानच आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत की 10+1 शेळ्यांचं आर्थिक गणित। तर कसं असतंय, हा काही प्रोजेक्ट रिपोर्ट नाही की तुम्ही कोणत्याही एका CA कडे जाल, चार्टर्ड अकाउंटंटकडे, आणि तो तुम्हाला एक बिझनेस प्लॅन काढून देईल आणि त्याच्यावर तुम्ही काम कराल। हे गणित आणि ही माहिती फक्त एक सच्चा शेळी पालकच तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगू शकतो किंवा एक चांगल्या पद्धतीने प्रभावी पद्धतीने तुमच्या समोर मांडू शकतो। त्यामुळे हा व्हिडिओ फार महत्त्वपूर्ण असणार आहे। हा व्हिडिओ न स्किप करता संपूर्ण पहा। यामध्ये आपण 10+1 शेळ्यांचं आर्थिक गणित पाहणार आहोत की कसं कसं। यामध्ये 10+1 शेळ्या ह्या बंदिस्त आपल्या असणार आहेत, बंदिस्त 10+1 शेळ्यांची जात आहे गावरान आणि उस्मानाबादी। हे अगोदरच व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी क्लिअर करतो की या व्हिडिओमध्ये जे आपण 10+1 शेळ्यांचं आर्थिक गणित मांडणार आहोत ते बंदिस्त स्वरूपातील आहे आणि गावरान आणि उस्मानाबादी शेळी ही आपण या गणितामध्ये गृहीत धरलेली आहे। बरोबर, आपण या व्हिडिओमध्ये मग त्या 10+1 शेळ्यांना चारा किती लागेल, त्यांचं शेड नियोजन कसं असेल, मग चाऱ्यावरती खर्च किती होईल, ओल्या चाऱ्यावरती किती होईल, सुक्या चाऱ्यावरती किती होईल, मजुरावरती किती होईल किंवा क्षेत्र किती गुंतवावं लागेल, फार्मला किती इन्व्हेस्टमेंट करावी लागेल, या कोणत्याही विषयी आपण या व्हिडिओमध्ये बोलणार नाही। या मुद्द्यांविषयी मी काही जे यातले मुद्दे आहेत त्याविषयी मी ऑलरेडी बोललेलो आहे की जसं की तुम्हाला सांगितलेलं आहे 10+1 शेळ्यांचं वार्षिक ओला चारा नियोजन, त्यासाठी किती गुंठे किंवा किती एकर क्षेत्र गुंतवावं लागेल याविषयी पण मी बोललेलो आहे। 10+1 बंदिस्त शेळ्यांचे सुकाचारा वार्षिक नियोजन याविषयी पण बोललेलो आहे। आजच्या व्हिडिओमध्ये फक्त 10+1 बंदिस्त शेळ्यांचे आर्थिक गणितच आपण पाहणार आहोत। आपल्याला 10+1 शेळ्यांचं आर्थिक गणित पाहायचं आहे। आपण सुरुवातीलाच पाहिलं की आपल्याकडे शेडची सोय आहे, आमच्याकडे थोडीफार शेती आहे ज्यामध्ये आम्ही ओल्या चाऱ्याचं नियोजन करू शकतो, आम्हाला थोडाफार शेळीपालनाचा अनुभव पण आहे। पण आता आम्हाला नव्यानं शेळीपालन सुरुवात करायची आहे, 10+1 या गटापासून आम्हाला शेळीपालनाची सुरुवात करायची आहे बंदिस्तमध्ये। तर आपण पाहूया 10+1 शेळ्यांचं आर्थिक गणित कसं असू शकेल। तर आता 10+1 शेळ्या म्हणजे काय, तर त्यामध्ये 10 प्रौढ शेळ्या असणार आहेत आणि 1 हा पैदाशीचा नर असणार आहे। यालाच 10+1 शेळ्यांचं गटवाटप असे म्हणतात। तर आता थोडक्यात जर पाहिलं तर 10+1 शेळ्यांचं आर्थिक गणित आपल्याला पाहायचं आहे। तर आता ज्या आपल्याला 10 शेळ्या सुरुवातीच्या काळात घ्यायच्या आहेत त्या आपल्याला भाकड तर घेऊन चालणार नाही, कारण बँकेकडून जरी आपण कर्ज घेतलं तरी बँक आपल्याला ज्या दिवसापासून तुम्ही कर्ज घेतलं बँकेची पायरी उतरल्यापासून व्याज सुरू झालेला आहे आणि तुम्ही इथं तुमच्या कष्टाचे घामाचे पैसे गुंतवणार आहात। आपल्याला भाकड शेळ्या घेऊन त्याच्यावरती एक्सपेरिमेंट करून वेळ घालवायचं नाही। तर आपल्याला 10+1 शेळ्यांचं गणित हे गाभण शेळ्या घ्यायचे आहेत आपल्याला,
ज्या आपल्याला 10 शेळ्या घ्यायच्या आहेत त्या गाभण शेळ्या घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्या आपल्या फार्मवर आणल्यापासून 15 ते 20 दिवसाच्या फरकाने त्यांची डिलिव्हरी होईल आणि पुढील 6 ते 7 महिन्यामध्ये तुम्हाला ती पिल्लं विकता येतील. त्याचबरोबर जे काय आहे की तुम्हाला मी मागील व्हिडिओ मध्ये पण सातत्याने सांगत आलेलो आहे की शेळ्यांचं 1 वर्ष, शेळीपालनामध्ये 1 वर्ष हे 14 महिन्याचं असतं. हे जे गणित आहे याच्यामध्ये काय आर्थिक फायदे तोटे असतील ते 14 महिन्याचे गणित आहे, लक्षात ठेवा. आपल्या घराचे कॅलेंडर आहे ते 12 महिन्याचं आहे, पण शेळीपालनाचं कॅलेंडर हे 14 महिन्याचं असते. तर जे आपल्याला 10 शेळ्या घ्यायच्या आहेत ते आपल्याला गाभण शेळ्या घ्यायच्या आहेत, जेणेकरून 15 ते 20 दिवसाच्या फरकाने त्यांची डिलिव्हरी होईल. तर एक शेळी ॲव्हरेज, मी माझ्या इकडच्या मार्केटचा विचार करून शेतकऱ्याच्या दारावरील किंमत तिचा सर्व पडताळा घेऊन ही किंमत फिक्स केलेली आहे ॲव्हरेज. आता तुम्ही महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातून, भागातून, खेडेगावातून असाल, तुमच्याकडे किंमत थोडी वर खाली होऊ शकते, पण या गणितामध्ये आपण ॲव्हरेज किंमत धरलेली आहे. तर ॲव्हरेज जर आपल्याला एक गाभण शेळी घ्यायची झाली तर 13,500 रुपयाला ती आपल्याला शेळी बसली. 13,500 ही किंमत आपल्याला एका शेळीची पेड करावी लागेल. मग त्या शेळ्या तुम्ही वन टाइम एका फार्मवरती घ्या किंवा शेतकऱ्यापाशी घ्या, कुठेही घ्या, डझंट मॅटर. तर 13,500 रुपयाला आपल्याला एक शेळी पाहिजे. तर आता एका शेळीची किंमत ही 13,500 झाली, तर त्या पद्धतीत आपल्याला 10 शेळ्या पाहिजेत. मग 10 शेळ्यांची किंमत होणारी आहे ते 1,35,000 रुपये आहे. 13,500 या किमतीने जर आपल्याला 10 गाभण शेळ्या घ्यायच्या झाल्या तर त्याची किंमत किती होणार आहे? 13,500. आता हे झाले शेळ्या, हा झाला मदर स्टॉक. आता तिथून पुढे आपल्याला ब्रीडरची आवश्यकता लागणार. शेळीची डिलिव्हरी झाल्यानंतर क्रॉसिंग करायला आपल्याला आपला हक्काचा ब्रीडर लागणार. तर एक चांगला ब्रीडर जर घ्यायचा झाला आपल्याला तर त्या ब्रीडरची किंमत आपल्याला 16,000 रुपये मोजावी लागणार आहे. 16,000 रुपये एका वर्षाच्या पुढला गावरान उस्मानाबादी जातीचा चांगला ब्रीडर तुम्हाला येऊन जाईल, काही अडचण नाही. तर त्यामध्ये आता तुम्ही वन टाइम जरी शेळ्या घेतल्या तरी तुम्हाला ट्रॅव्हलिंग राहणार आहे. काहींच्या नशिबाने जर तुम्हाला समजा शेजारच्या गावात शेळ्या भेटल्या, तुमच्याच गावात भेटल्या, कुणाला तालुक्याच्या दुसऱ्या ठिकाणी जावं लागलं, कुणाला जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागलं, तर शेळ्यांची वाहतूक होणार आहे आपली. तर तोही आपल्याला चार्ज यामध्ये धरावा लागणार आहे किंवा त्यासाठी पण आपल्याला खर्च होणार आहे. तर तो खर्च आपण ॲव्हरेज 2,000 रुपये धरून चालू, वाहतूक ह्या सर्व शेळ्यांची. मग तुम्ही 1-2 शेळी मागं पुढं आणा, कसंही करा, पण ॲव्हरेज येणारा वाहतुकीचा जो खर्च आहे तो 2,000 रुपये आहे. तर आता काय झालं, 10 शेळ्या घेण्यासाठी आपल्याला गाभण 13,500 रुपये, या प्रतीने 10 शेळ्यांची रक्कम 1,35,000 रुपये गेली. त्याचबरोबर पैदाशीचा नर घेण्यासाठी 16,000 रुपये गेले आणि वाहतुकीचा जो खर्च आहे तो 2,000 रुपये आहे. असा टोटल जर पाहिला तर 1,53,000 रुपये हे 10+1 शेळ्यांचा गट आपल्या फार्मवर येईपर्यंतचा खर्च 1,53,000 रुपये आहे. 1,53,000 रुपयामध्ये 10+1 शेळ्यांचं युनिट तुमच्या फार्मवरती येणार आहे वाहतुकी सकट. तर हे गणित याचा व्हिडिओ थांबून स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता, लिहून सुद्धा घेऊ शकता. 1,53,000 रुपये नेट जाणार आहेत. 10+1चे युनिट तुमच्या घरापर्यंत यायला. आता आम्ही 1,53,000 रुपये खर्च करून 10+1चे युनिट आमच्या फार्म पर्यंत आणलेलं आहे. मग आता हे गणित इथंच संपलं का? तर असं नाही मित्रांनो. आता शेळ्या आपल्या फार्मवर आल्यापासून खरं गणित सुरू झालं. आता 1,53,000 रुपये घालून तुम्ही 10+1 शेळ्यांचं युनिट तुमच्या फार्मवरती आणलं, तिथून खरं गणित सुरू झालं. आता ज्या की तुम्ही शेळ्या आणलेल्या आहेत, 10+1चं जे तुम्ही युनिट आणलेलं आहे त्या युनिटला तुमच्याच फार्मवरला ओला चारा असेल, सुका चारा असेल तुम्ही देणार आहे. त्याचं गणित याच्यामध्ये आपण मांडलेलं नाही. तर आपण जे आता प्राणी आणलेले आहेत त्यांच्यावर आपल्याला खुराकाचा खर्च तरी करावा लागेल, कारण व्यवसाय म्हटलं की सर्व गोष्टींचा मेंटेनन्स झाला पाहिजे. फक्त चाऱ्यावरती चांगलं प्रोडक्शन निघून तुमची आर्थिक फायद्यात याला असं नाही आहे. त्यासाठी तुम्हाला खुराकावर सुद्धा खर्च करावा लागणार आहे, मेडिसिनवरती सुद्धा खर्च करावा लागणार आहे. तर त्याचंही आपण गणित पाहणार आहोत. तर आता आम्ही 10+1चं युनिट 1,53,000 रुपये घालून आणलेलं आहे. तर आता आम्हाला खुराक खर्च पाहायचा आहे. आता खुराकामध्ये आपण स्पेशल अग्रस्थानी मक्याला ठेवलेलं आहे. मक्याचं गणित आपण डोक्यात ठेवून खुराकाचं गणित केलेलं आहे. तर आता खुराकाचं जर पाहिलं तर एक शेळी आहे तिला आपल्याला पर डे 200 ग्रॅम तरी मक्याचा खुराक द्यावा लागणार आहे, कमीत कमी 200 ग्रॅम. तर आता एका शेळीला आपण 200 ग्रॅम खुराक दिला तर एक शेळी एका महिन्याला 6,000 ग्रॅम म्हणजे 6 किलो खुराक हा एका शेळीला लागणार आहे. आता 6 किलो खुराक जर एका शेळीला लागत असेल तर आपले 11 प्राणी आहेत. आपले किती प्राणी आहेत? 11 प्राणी आहेत. तर 11 प्राण्यांचं झालं 66 किलो एका महिन्याला. तर आता असा खुराक आपल्याला किती दिवस लागणार आहे? तर एक वर्ष जे आपलं 14 महिन्याचं आहे तर पैकी आपल्याला 12 महिने खुराक द्यावा लागणार आहे. 2 महिन्याचं ऑफ आपल्याला मिळणार आहे त्यामध्ये.
तर टोटल जे वर्षाचं गणित झालं ते 792 किलो झालं. म्हणजे थोडक्यात जर राऊंड फिगर धरलं तर 8 क्विंटल मका 10+1 या युनिटला लागणार आहे, ज्यामध्ये तुमचे टोटल 41 प्राणी आले. 10+1 हा तुमचा मदर स्टॉक झाला आणि त्यांच्यापासून निघणारं सगळं प्रोडक्शन जे 41 टोटल संख्या होत्या 14 महिन्यातली, त्यांचं जे गणित आहे. तर त्यातली आपली मका झाली 8 क्विंटल. आता ॲव्हरेज जर मकेचा रेट 20 रुपयाने जर आपल्याला भेटली, तर आपली जरा व्हरायटीमध्ये किंवा क्वांटिटीमध्ये आहे मका आपली जास्त, तर 20 रुपयाने जर आपल्याला मका भेटली तर 16,000 रुपये आपला मकेचा खर्च आहे वार्षिक 10+1 या युनिटसाठी. आता हा झाला खुराकाचा खर्च. आता तुम्हाला जरा शंका आली असेल की हे 12 महिने खुराक म्हणजे काय, तुम्हाला समजलं नसेल तर समजावून सांगतो थोडक्यात. तर आता तुम्ही शेळी आणल्यापासून, शेळीची डिलिव्हरी झाल्यापासून 3 महिने शेळीला तुम्हाला खुराक द्यायचा आहे. 3 महिने ती नंतर गाभ जाईपर्यंत. तिथून पुढे 3 महिने आपल्याला पिल्लांना खुराक सुरू द्यायचा आहे. पहिले 3 महिने शेळीला खुराक द्यायचा डिलिव्हरी झाल्यानंतर, परत शेळीचा खुराक बंद करून पिल्ले व्यवस्थित चाऱ्याला लागल्यानंतर पिल्लांना 3 महिने पुढील विक्रीला येईपर्यंत, म्हणजे 6 महिने तर आपल्याला पिल्लू विकायचं आहे. 3 महिने तर ते आईच्या दुधावर त्याचं पोषण होणार आहे. 3 महिन्यानंतर ते चारा पान तोडायला लागणार आहे. तिथून पुढे आपल्याला त्याला खुराक द्यायचा आहे. म्हणजे पहिले 3 महिने शेळीला, नंतर 3 महिने पिल्लांना. पुढल्या वेताला पण हेच रोटेशन राहणार आहे. असं 1 वर्ष आपल्याला खुराक द्यावं लागणार आहे. तर आता त्याचबरोबर मेडिसिन सुद्धा आली. समजा बाय चान्स आपला प्राणी आजारी पडला, कारण उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतूंशी झगडत स्पर्धा करत आपल्याला आपला शेळीपालन व्यवसाय पुढे न्यायचा आहे. शेळ्या आजारी पडल्या, कुणाला ताप आली वगैरे वगैरे काय झालं, तर ॲव्हरेज जर आपण एका शेळीला 500 रुपयाचा वार्षिक मेंटेनन्स जर मेडिसिनचा धरला, तर आपल्या 11 प्राण्यांचा टोटल 5,500 रुपये मेडिसिनचा खर्च होतो. त्यामध्ये सगळं आलं, लसीकरण आलं, लिव्हर टॉनिक, कॅल्शियम, मल्टीव्हिटॅमिन, जे काय तुम्हाला द्यायचं आहे ते सगळं एका शेळीचं 500 रुपयेमध्ये होऊन जायला पाहिजे वर्षभराचं. असं 11 प्राण्यांचं टोटल झालं की ते आपलं 5,500 रुपये. तर मेडिसिन आणि खुराचा टोटल मिळून खर्च जे येतोय आपल्याला तो 21,500 रुपये झाले. म्हणजे 1,53,000 रुपये घालवून आपण 10+1 युनिट आपल्या फार्मवर आणलं आणि तिथून पुढे 12 महिने खुराक आणि मेडिसिनचा खर्च मिळून 21,500 झाले. आता 1,53,000 रुपये खर्च करून 10+1 शेळ्यांचं युनिट फार्मवरती आणलं. त्यांच्या खुराकावरती 16,000 रुपयाचा खर्च केला. त्यानंतर मेडिसिनवरती 5,500 रुपयांचा खर्च केला. त्यानंतर यांच्यातून मिळणार आपलं जर प्रोडक्शन आहे, जे उत्पत्ती आहे, ते आपण थोडक्यात समजून घेऊया किंवा ती पाहूया. आता ज्या 10 शेळ्या आपण घेतलेल्या आहेत त्या शेळ्यांसाठी आपण चांगलीच रक्कम मोजलेली आहे की आपण अशा कोणत्याही उचलून शेळ्या आणलेल्या आहेत. 13,500 रुपये एका शेळीला आपण किंमत मोजलेली आहे. शेळी ही आपण 3ऱ्या ते 4थ्या वेतातली घेतलेली आहे. त्यामुळे प्रत्येक शेळी ॲव्हरेज 2च पिल्लर येणार आहे आपल्याला. तर 10 शेळ्या जर धरल्या तर 10 शेळ्यांची एका वेताची 20 पिल्लं झाली. एक शेळी बरोबर 2 पिल्लं, तर 10 शेळ्यांची 20 पिल्लं एका वेताची झाली, जे की 7 महिन्याचं एक वेत आपलं. दुसऱ्या वेताचंही गणित त्याचप्रमाणे राहील की एका शेळीनं 2 पिल्लं दिली, 10 शेळ्यांनी 20 पिल्लं दिली, तर टोटल झाली 40 पिल्लं. पण मी काय म्हणतो, जरी आपण शेळ्या चांगल्या घेतल्या, 2-2 पिल्लाच्या घेतल्या, तरी ॲव्हरेज समजा वाहतुकीत एखाद्या शेळी एखादी गाभडली किंवा एखाद्या शेळीचं पोट मोठं दिसलं आणि तिला एकच झालं, असं पण होऊ शकतं. त्यामुळे जी ॲव्हरेज आपली 40 पिल्लं मिळणार आहेत, त्यातील मॉर्टिलिटी रेट वगैरे इतर सर्व गोष्टी पकडून आपण 35 पिल्लं धरू. कारण हाताची 5ही बोटं सारखी नाही. तुम्ही जर उत्तम नियोजन केलं तर 40च्या 40 पिल्लं तुम्ही जगवू शकता. पण आपण कधीही हातचा धरून असलेलं चांगलंच आहे. त्यामुळे टोटल 35 पिल्लं झाली आपल्याला एका वर्षाची, जी की 14 महिन्यात 10+1 या शेळ्यांच्या युनिटपासून आपल्याला एका वर्षात 35 पिल्लं भेटली. तर ती 35 पिल्लं आपल्याला 6 महिन्यात विकायची आहे. आता एका शेळीवर आपण 500 रुपये वार्षिक मेडिसिनचा खर्च केलेला आहे. एका शेळीला आपण महिन्याला खुराक दिलेला आहे. तर तो सर्व खर्च करून मिळणारं प्रोडक्शन हे चांगलंच असणार आहे. त्यामुळे 6 महिन्यात जे आपल्याला पिल्लं विकायचे ते आता 35च्या 35 पिल्लं विकायचे आहेत आपल्याला सुरुवातीच्या वर्षाला. तर जी 35 पिल्लं आहेत ती ॲव्हरेज व्यवस्थित चांगलं संगोपन झाल्यामुळे ॲव्हरेज एक पिल्लू तुमचं 7,000 रुपयाला गेलंच पाहिजे. त्या हिशोबानं जर 35 पिल्ल्यांचा हिशोब काढला तर 2,45,000 रुपये हे शेळ्यांच्या पिल्लांच्या विक्रीतून तुम्हाला एका वर्षात मिळणार आहे, जे की 14 महिन्याचं वर्ष आहे. 2,45,000 रुपये तुम्हाला 10+1 या शेळ्यांच्या पिल्लांच्या विक्रीतून मिळणार आहे 14 महिन्यात बंदिस्त शेळीपालनामध्ये. पण टोटल 10+1 शेळ्यांचं पाहूया. तर आपण काय केलं, सुरुवातीच्या वेळी जे आपण प्राण्यांच्या वेळी गुंतवणूक केलेली आहे ती 1,53,000 रुपये गुंतवणूक केलेली आहे. त्यामध्ये मग 10+1 शेळ्यांचं पूर्ण युनिट आलं, वाहतूक वगैरे सगळं आलं. त्यानंतर खुराकावरती आपण 16,000 रुपये खर्च केलेला आहे. त्यानंतर मेडिसिनवरती आपण 5,500 रुपये खर्च केलेला आहे.
असा टोटल आपला 14 महिन्याचा खर्च हा 1,74,500 रुपये झालेला आहे 10+1च्या युनिटसाठी 14 महिन्याची पूर्ण गुंतवणूक आपली। तर आता त्यानंतर ही एवढी गुंतवणूक करून 10+1 शेळ्यांच्या युनिटमधून आपल्याला मिळणारं उत्पन्न काय किती आलेलं आहे, तर आपल्याला 35 करडं मिळाली त्यातून आपल्याला, ते आपण पर करडू 7,000 रुपये या किमतीने विकलं तर आपल्याला 2,45,000 रुपये मिळाले। म्हणजे 10+1 शेळ्यांचं वार्षिक टर्नओव्हर आपला किती झाला, 2,45,000 रुपये। पण सुरुवातीच्या काळात आपण 1,74,000 रुपये त्यावर गुंतवलेत, ती रक्कम यातून काढून घेतली पाहिजे आपल्याला, त्यावेळी आपल्याला समजेल की आपल्याला त्यातून निव्वळ नफा पहिल्या वर्षी किती मिळाला। तर आता हे 2,45,000 रुपये जे आहेत त्यातून आपण सुरुवातीच्या काळात गुंतवलेले 1,74,000 रुपये वजा केले तर 70,500 रुपये आपल्याला 10+1च्या युनिटमध्ये पहिल्या वर्षी राहतात, 70,500 रुपये। तर आता तुम्ही म्हणाल की पर मंथ मग मला किती मिळाले, कारण मानसिकता नोकरीचीच आहे ना, आपल्याला पर मंथ आपल्याला पे चेक पाहिजे असतो। तर शेळी पालनाचं वर्ष मी सुरुवातीपासून सांगत आलो, 14 महिन्याचं जर याला अकॉर्डिंग केलं तर 5,035 रुपये तुम्हाला पर मंथ मिळाले सुरुवातीच्या वर्षी 10+1च्या युनिट पासून। तर आता ही झाली सुरुवातीची गुंतवणूक। आता पुढल्या वर्षी आपलं उत्पन्न मोठं असणार आहे। कसं मोठं असणार आहे, कारण आपल्याला प्राण्यांच्यावर गुंतवणूक करायची नाहीये, कारण 1,53,000 रुपये आपण तिथं मायनसला आलो, कारण प्राणी आता आपले घरचे झाले, प्राण्यांची रक्कम आपली फिटून गेलेली आहे। तर तीच रक्कम किती होत आहे, टोटल तुमचे 2,45,000 रुपये उत्पन्न मिळणार आहे। खर्च फक्त हा खुराकाचा 10+1च्या युनिटवरती, सुरुवातीच्या वर्षी आपली गुंतवणूक पण जास्त होती आणि त्यातून मिळणारा नफा पण कमी होता। तर पुढल्या वर्षी ते गणित वाढणार आहे आपलं। वाढणार आहे म्हणजे कसं की सुरुवातीच्या वेळी जे आपण 1,53,000 रुपयाची प्राण्यांच्यावर गुंतवणूक केली ती आपल्याला याच्यामध्ये करावी लागणार नाही, जी की सुरुवातीच्या काळामध्ये आपली टोटल गुंतवणूक ती 1,74,500 रुपये झालेली। तर यामध्ये ती गुंतवणूक राहणार नाही दुसऱ्या वर्षामध्ये। दुसऱ्या वर्षामध्ये आपली गुंतवणूक फक्त खुराकावरली 16,000 रुपये, मेडिसिनवरील 5,500, अशी टोटल गुंतवणूक 21,500 रुपये राहणार आहे, कारण प्राणी आपले आता घरचे झाले, प्राण्यांची रक्कम आपली फिटून गेलेली आहे। तर पुढच्या वर्षी पण त्या प्राण्यांच्यापासून मिळणारं उत्पन्न हे 2,45,000 एवढंच असणार आहे, फक्त त्यांच्यावरील गुंतवणूक तुमची कमी आहे। तर 2,45,000 मधून ही टोटल होणारी वर्षाची 21,500 रुपये ही रक्कम जर वजा केली तर 23,500 रुपये आपल्याला 10+1 शेळ्यांच्या युनिटमध्ये दुसऱ्या वर्षी 2,23,500 रुपये राहतात। त्याचं जर कन्वर्ट हे आपल्याला मंथ मध्ये करायचं झालं तर 2,23,500ला भागिले 14 केलं की आपलं शेळी पालनाचं एक वर्ष 14 महिन्याचा, तर ते केलं तर 15,964 रुपये तुम्हाला पर मंथ शेळी पालनामध्ये मिळणार आहेत 10+1 शेळ्यांचं जर तुम्ही केलं। गावरान उस्मानाबादीचं गणित आहे। आता तुम्हाला यातून जर भरपूर अनुभव असेल शेळी पालनाचा तर तुम्ही शिरोई, सोजत, कोटा, जमनापारी जे तुमच्या मार्केटमध्ये ज्याला चांगली मागणी आहे किंवा मार्केट आहे ती ब्रीड केली तर ह्याच्यावरचा होणारा खर्च पण वाढणार आहे आणि मिळणारं उत्पन्न सुद्धा तुमचं वाढणार आहे। तर अपेक्षा करतोय की हे जे आपण 10+1 शेळी पालक मित्रांनो, हे होतं 10+1 बंदिस्त शेळ्यांचे आर्थिक गणित। हे आर्थिक गणित आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेळी पालक बांधवांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर नक्की करा। तुमचे जर काही या व्हिडिओच्या अनुषंगाने प्रश्न आणि शंका असतील तर कमेंटच्या माध्यमातून त्या प्रश्नांना आणि त्या शंकांना माझ्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग खुला करा। जास्तीत जास्त नवीन शेळी पालक असतील, नवीन शेतकरी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून जसा ह्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा झाला तसा इतरांनाही त्याचा फायदा हो। तर ठीक आहे मित्रांनो, पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओ सोबत भेटूया। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शंभूराजे।